तर देशाचे पीएम कॉम्प्रोमाइज आहेत, कारण एप्स्टीन फाईलच्या प्रेशरमध्ये ते आले. देशाचं कृषी धोरण पूर्णपणे बिघडवून टाकलं. युथ काँग्रेसचं प्रत्येक काम हे ऍप बेस्ड पद्धतीने राज्य स्तरावर, केंद्रीय स्तरावर पोहोचतं. देशाचा आजचा आवाज जर तुम्ही 14-19 आणि आज 24 साली जर बघितला तर 60% जनता ही मोदी विरोधीच आहे. आता पुढल्या जवळ 3-3.5 वर्ष ऑलमोस्ट महाराष्ट्रामध्ये तरी काही निवडणुका नाहीये, तर याच्यामध्ये पक्ष बांधणीसाठी खूप मोठा टाइम आहे काँग्रेसकडे. तर अशा अनुषंगाने युथ काँग्रेस आणि काँग्रेसची काय रचना असेल? बीजेपीचा आयटी सेल हा 40 पैशाची आर्मी आहे. ते पेड स्वरूपात काम करणारी ट्रोलर्सची ट्रोली चालवतात. बीजेपी मात्र सर्व रिजनल पार्टीज संपून ते स्वतःत विलीन कसं करता येईल किंवा त्या डॅमेज करून आपल्या दावणीला कसं बांधता येईल अशी परिस्थिती आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात तरुणाई ही काँग्रेसकडे अट्रॅक्ट झालेली आहे. 2014 आणि 19 सारखी परिस्थिती आज नाही आहे. म्हटलं तुम्ही कसं, म्हणजे काय कसं वाटतं तुम्हाला की जेनझी अट्रॅक्ट होतो काँग्रेसकडे? माझ्यासारख्या तरुणाला राहुल गांधी 5 वेळा भेटतात म्हणजे नक्कीच राहुल गांधी सर्वसामान्य लोकांपर्यंत भेटण्याचा प्रयत्न करतात. या देशाचं नेतृत्व अशा व्यक्तीच्या हातात दिलं पाहिजे की जो आपल्याला रोजगार देईल, जो आपल्याला सुविधा देईल, जो आपल्याला एक चांगली लाईफस्टाईल देईल. की लोकांना एक माहिती आहे की देश ज्यांनी घडवला ते काँग्रेसच आहे आणि इथून पुढे देशाला जे वाचवू शकेल ते काँग्रेसच आहे. तुम्ही नुकताच झालेला एआय समिट बघितला असेल. त्या एआय समिट मध्ये युवा काँग्रेसच्या लोकांनी, युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी विरुद्ध खूप जोरदार प्रदर्शन केलं आणि डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा स्टेज केलं होतं. तर त्या जो डेमॉन्स्ट्रेशन स्टेज केलं त्याच्याबद्दल बोलण्यासाठी आणि युवा काँग्रेसच्या अजून काही गोष्टींबद्दल सांगण्यासाठी आज आपल्यासोबत प्रथमेश अग्नावे आहेत. हे जनरल सेक्रेटरी आहेत महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचे. नमस्कार आमच्या बिंदास बोल्या पॉडकास्ट. नमस्कार. पहिल्यांदा आपण एआय समिट पासून स्टार्ट करूया. तर एआय समिट मध्ये जे प्रदर्शन झालं मोदींविरोधात, मोदी इज कॉम्प्रोमाइज वगैरे, कॉम्प्रोमाइज पीएम, हे सगळं डेमॉन्स्ट्रेशन झालं. तर तुम्ही आम्हाला सांगू शकता की प्लॅनिंग वगैरे कशी झाली आणि म्हणजे कसं झालं सगळं? थोडक्यात सांगायचं तुम्हाला अगदी तर पीएम कॉम्प्रोमाइज या देशाचे आहेत हे सत्य आहे. हे त्या एआय समिटमध्ये एक शांतीपूर्ण मार्गाने मांडण्याचा प्रयत्न युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी केला. तुम्ही बारकाईने जर पाहिलं तर पीएम कॉम्प्रोमाइज का म्हटलंय तर एप्स्टीन फाईल्सच्या विषयी केंद्रीय मंत्री हरदीप पुरींचा उल्लेख आला, पंतप्रधान मोदींचा उल्लेख आला आणि मग या एप्स्टीन फाईलच्या प्रेशर खालीच हे ट्रेड डील एक्झिक्यूट करण्यात आलं का असा प्रश्न साहजिकच सर्वसामान्य भारताच्या जनतेला पडणं आहे. जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर त्यानंतर लगेच ट्रेड डील एक्झिक्यूट झालं आणि आपण ट्रेड डीलला एवढ्या वेगाने हो म्हटलो. खरं तर अजून 4-5 दिवस थांबलो असतो तर तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन सर्वांचे ट्रेड्स हटवले होते. हा निर्णय संसदेचा हटवला होता. म्हणजे एवढं आपलं फॉरेन पॉलिसी बिघडली का की अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात काय चालू आहे आणि आपल्याला माहित नाही. खरं तर त्या ट्रेड डीलमुळे आता शेतकऱ्यांचे जे हाल होणार आहेत, म्हणजे अगदी महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं झालं तर सोयाबीन उत्पादकाचे आता प्रचंड हाल येणाऱ्या काळात आपल्याला दिसतील. कारण का डायरेक्ट तेल येणार आहे, खतं येणार आहेत, दुधाचे प्रॉडक्ट्स येणार आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीत भारताला अवलंबित होणार आहे. आणि डिजिटल आपलं जी स्वातंत्र्य होतं त्यावर घालाय, कारण आपला डेटा 20 वर्षासाठी आता फ्री ऑफ कॉस्ट आपण देऊन टाकला. हे सगळे मुद्दे घेऊन देशासमोर मांडण्यासाठी एक पोडियम होतं आणि अशा प्रोटेस्ट पूर्वी झालेले आहेत. त्यात काही वेगळं नाही. कॉमनवेल्थच्या वेळी बीजेपीने हेच केलं होतं. एक मुद्दा मांडणं, जनतेसमोर ठेवणं हा तो उद्देश होता युथ काँग्रेसचा. आणि युथ काँग्रेस त्यात आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब आणि आमचे राष्ट्रीय पदाधिकारी त्यात सक्सेसफुल झाले. आज देशात एआय समिट आणि पीएम कॉम्प्रोमाइज प्रोटेस्ट ही सगळ्यांना माहीत झाली. आणि ती का केली तर कृषी कायद्यांची, कृषीच्या ज्या ट्रेड डीलचे प्रॉब्लेम आहेत त्याच्या विरुद्ध केली गेली. डिजिटल स्वातंत्र्य आपलं जे हिरवून घेऊन अमेरिकेला डिजिटल जे गोष्टी दिल्या गेल्या त्याच्यासाठी केली गेली. हे सोपे मुद्दे देशाच्या समोर मांडले. मला नाही वाटत की त्यात काही वेगळं होतं. आणि जर एखाद्या विरोधी प्रखर पक्षाचं काम काय की एखादी केंद्र सरकारची चुकलेली गोष्ट देशासमोर आणि केंद्र सरकारला रिअलाइज करून देणं, अगदी तेच काम केलं. आणि संविधानाने आपल्याला हक्क दिलाय राईट टू प्रोटेस्ट, त्या पद्धतीने होतं. आणि संविधानाने हक्क दिला, बरोबर, राईट टू प्रोटेस्ट. पण बीजेपी किंवा अलाइड लोकांचं असं म्हणणं आहे की तिथे गरज नव्हती प्रोटेस्ट करण्याची, कारण की तिथे बाहेर देशाचे लोक पण आले होते.
तर तिथे कशाला प्रोटेस्ट करायचं असं? तुम्ही जगभरात जर पाहिल्यात प्रोटेस्ट कशा होतात, हम्म. अमेरिकन मीडिया ज्या पद्धतीने ट्रम्पला प्रश्न विचारतो आणि जगभरात ज्या पद्धतीने प्रोटेस्ट होतात त्याच प्रकारे एक प्रोटेस्टचं स्वरूप होतं. हम्म. काही ठिकाणी अतिशय भयानक आणि विदारक पद्धतीने प्रोटेस्ट केले जातात. ही पदाधिकारी आले, त्यांनी पीएम कॉम्प्रोमाइज ट्रेड डीलच्या विरुद्ध घोषणा दिल्या, टी शर्ट दाखवला आणि ते तिथनं वॉकआउट करत होते. एवढं सोपं त्या प्रोटेस्टचं स्वरूप होतं. त्याच्यात कुठेही देशाच्या कुठल्याही व्यक्तीबद्दल कुणाबद्दल काही निगेटिव्ह नव्हतं. तर देशाचे पीएम कॉम्प्रोमाइज आहेत कारण एप्स्टीन फाईलच्या प्रेशरमध्ये ते आले. देशाचं कृषी धोरण पूर्णपणे बिघडवून टाकलं, कृषीच्या बद्दलचे चुकीचे निर्णय घेतले, डिजिटल क्रांतीच्या स्वरूपात जे काही आपला डेटा आहे तो स्वैराचार पद्धतीने दिला गेला. बऱ्याच गोष्टी आहेत अजून सांगण्यासारख्या आणि त्याच्या विरुद्ध एक प्रोटेस्ट केली, सिम्बॉलिक प्रोटेस्ट होती. न्यायालयाने ते स्वीकारलं आणि त्या सर्व युथ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जामीन दिलाय. बरोबर. न्यायालयाने मानलं की हे एक प्रोटेस्ट शांतीपूर्ण मार्गाने केलेली होती आणि त्याच्यात काही चुकीचं नाहीये, वावगं काही नाहीये. केंद्र सरकारला जर आपला एखादा व्यक्ती घरातला कान चुकतोय म्हटलं तर त्याचं कान धरणं हे घरातल्या व्यक्तींचं काम आहे आणि अगदी ते घरातलीच गोष्ट आहे, आपल्या काही बाहेरची गोष्ट नाही. त्यामुळे ते काय बीजेपीचं जे स्वरूप आहे की काहीतरी देश विधागत चाललंय काय, तसं काही नाही. एखादी गोष्ट चुकत असेल तर आपल्या व्यक्तीला प्रश्न विचारला आपलं काम आहे. हे डेमोक्रेसीचं खरं तर पॉझिटिव्ह लक्षण आहे आणि ते पॉझिटिव्ह वेनी बीजेपीने घ्यायला पाहिजे होतं. कारण एआय समिटमध्ये काय झालं त्याच्या आधी काय काय घटना घडल्या, गलगोटे युनिव्हर्सिटी असेल, एक दिवसाची रील कशी चालली, हे देशाच्या जनतेने पाहिलंच आहे. युथ काँग्रेस विषयी आपण बोलतोय, तर आता पुढल्या जवळजवळ 3-3.5 वर्ष ऑलमोस्ट महाराष्ट्रामध्ये तरी काही निवडणुका नाहीये, तर याच्यामध्ये पक्ष बांधणीसाठी खूप मोठा टाइम आहे काँग्रेसकडे. तर अशा अनुषंगाने युथ काँग्रेस आणि काँग्रेसची काय रचना असेल? युथ काँग्रेस बेसिकली एक पूर्ण स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन आहे. मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो. युथ काँग्रेसचं प्रत्येक काम हे ॲप बेस्ड पद्धतीने राज्यस्तरावर केंद्रीय स्तरावर पोचतं. केलेलं प्रत्येक गोष्ट, त्याचे फोटो अपलोड करणं असेल, त्याचं चेक इन करणं असेल, त्याच्या संदर्भातली माहिती, याच्यासाठी गेले 2 ते 3 वर्षापासून ॲप बेस्ड प्रणाली वापरली जाते. त्यात तुम्ही केलेलं इथे स्थानिक स्तरावरचं काम असेल, मीटिंग्स घेतल्या असतील, तुम्ही कुठल्या कार्यक्रमांना गेला याच्या नोंदी ठेवून अगदी केंद्रीय स्तरावर बघितलं जातं आणि केंद्रीय स्तरावरच्या डॅशबोर्डवर ह्या सगळ्या गोष्टी दिसतात आणि कामाचं इव्हॅल्युएशन होतं. ही जी गोष्ट आहे ही खूपच क्रांतिकारी आणि पॉझिटिव्ह आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. कारण की याद्वारे एखादा कार्यकर्ता ग्राउंड लेवलपासून अगदी कुठल्याही स्तरावरचं त्याचं काम हा अगदी वरपर्यंत पोहोचवण्याची सोपी पद्धत याच्यात आहे. युथ काँग्रेसमध्ये एक स्ट्रक्चर आहे. राज्याचा अध्यक्ष असतो, राज्याला प्रभारी असतो, सहप्रभारी असतो, जिल्ह्याला अध्यक्ष असतो, त्याची कमिटी असते, त्याच्यावर प्रभारी असतो. विधानसभा स्तरावर विधानसभा अध्यक्ष त्याची कमिटी असते, त्या विधानसभांना प्रभारी असतात. एक अतिशय स्ट्रक्चरल वेनी युथ काँग्रेस चालतं. तुम्ही जर प्रॅक्टिकली म्हटलात तर काँग्रेसचे 2 हात ही युथ काँग्रेस आहेत, काँग्रेसच्या मेन बॉडीचे. आणि अतिशय अग्रेसिव्हली सरकारच्या विरुद्ध मुद्दे मांडण्याचं काम हे युथ काँग्रेसतर्फे केलं जातं. आणि युथ काँग्रेसचं जर एकंदरीत संघटन तुम्ही विचारलं 3-3.5 वर्षात, तर युथ काँग्रेसचं पहिलं धोरण आहे ग्राउंडपर्यंत तरुण आता मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये, विशेष करून युथ काँग्रेसमध्ये काम करण्यात इच्छुक आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचणं. ऑलरेडी त्यांच्याकडे काँग्रेसचा विचार असेल तर त्यांना या विचारधारेच्या स्ट्रक्चरल कामात आणणं, विचारांचा प्रसार करणं, काँग्रेसच्या संविधानाचं महत्त्व सांगून त्यांना एक काँग्रेस विचारसरणीकडनं घेण्यासाठी प्रवृत्त करणं, याच्या पद्धतीचं काम युथ काँग्रेसतर्फे केलं जातं. आमचं एक युवा जोडो अभियान हे राज्यस्तरावर चालू आहे, ज्याद्वारे आम्ही कॉलेजमध्ये शिकणारी मुलं असतील, वेगवेगळ्या IT सेक्टर्समध्ये काम करणारे असतील, प्रोफेशनल पद्धतीने काम करणारे असतील, यांच्यापर्यंत पोहोचून युथ काँग्रेसचं काम कसं आहे, कशा पद्धतीने चालतं याचं महत्त्व देऊन त्यांना युवा जोडो मोहिमेद्वारे आम्ही युथ काँग्रेसची जोडत आहोत आणि त्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या या देऊन त्यांना त्या स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशनमध्ये आणून काँग्रेसचं संघटन मजबूत करण्याचं एक खूप चांगलं काम काँग्रेसचं आहे. आणि मला अंदाज असा वाटतो, आमचं टार्गेट आहे की येत्या 3 वर्षामध्ये आमचे जे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानुची, अजय चिकाराजे आमचे प्रभारी आहेत, आमच्या ज्या चर्चा आहेत त्यानुसार आमचं टार्गेट आहे 30,000 युथ काँग्रेस वर्कर्स आम्हाला महाराष्ट्रात तयार करायचे. तर तुम्ही म्हटलं 30,000 तुम्हाला तयार करायचे वर्कर युथ काँग्रेसचे. तर हे 30,000 वर्कर किंवा जे तुमच्याकडे आता सुद्धा येतात ते कुठल्या कॅटेगरीमध्ये लोक येतात? म्हणजे वर्किंग क्लास आहेत की यंगस्टर आहेत? मला तुम्हाला सांगायला आवडेल, अगदी सर्व स्तरातून लोक येतात. अगदी झोपडपट्टीत राहणारा एक
चांगला एज्युकेटेड म्हणजे आपण काय विचार करतो किंवा म्हणजे मीडियामध्ये काय पोर्ट्रे होतं की जे अर्बन क्राऊड आहे ती बीजेपीला सपोर्ट करते आणि काँग्रेसकडे जे थोडेसे रुरल वाले आहेत ते काँग्रेसकडे सपोर्ट नाही, तुमचं म्हणणं मला प्रॅक्टिकली पटत नाही, कारण अर्बन एरियातच आता मी पुण्यात काम करतो. विशेष करून पुण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तरुणाई ही काँग्रेसकडे अट्रॅक्ट झालेली आहे. 2014 आणि 19 सारखी परिस्थिती आज नाही आहे. काँग्रेसची अनेक ध्येय धोरणं, भारत जोडो यात्रा असेल, गिग वर्कर्ससाठी काँग्रेस करत असलेलं काम असेल, रोजगाराच्या ज्या संधी उपलब्ध केल्या, याचं महत्त्व तरुणांना, जेनझींना पटायला लागलेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणात तरुण हा विचारधारेच्या मुद्द्यावर, चांगल्या कामाच्या मुद्द्यावर काँग्रेसकडे अट्रॅक्ट होतो. अगदी झोपडपट्टीत राहणारा सर्वसामान्य व्यक्ती असू द्या, तरुण असू द्या, सुशिक्षित रोजगार करणारा व्यक्ती असू द्या, अगदी शहराच्या विविध भागात कुठल्याही समाजाचा व्यक्ती असू द्या, हा काँग्रेसकडे आता अट्रॅक्ट होतोय. आणि लोकांना एक माहिती आहे की देश ज्यांनी घडवला ते काँग्रेसच आहे आणि इथून पुढे देशाला जे वाचवू शकेल ते काँग्रेसच आहे. त्यामुळे काँग्रेसकडे येणारे विद्यार्थी असतील, तरुण असतील, यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आणि या सरकारचं फेल्युअर हे आता पूर्णपणे उघडकीस आलेलं आहे. त्यामुळे लोकांना आता काँग्रेसकडनंच आशा आहे आणि त्यामुळे तरुण वर्ग काँग्रेसकडे वळला आहे. जेनझी म्हटलं तुम्ही, कसं म्हणजे काय कसं वाटतं तुम्हाला की जेनझी अट्रॅक्ट होतो काँग्रेसकडे? जेनझी काय आहे तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर जेनझी हा जो वर्ग आहे हा इंटेलिजंट वर्ग आहे. त्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता फार लहानपणीपासूनच लवकर प्राप्त झालेली आहे. आपल्या जर जनरेशनचा विचार केला तर आपण काही प्रमाणात विचार करून निर्णय घ्यायचो, पण त्यांचे इंटेलिजंट व्हॅल्यू असल्यामुळे निर्णय पटकन घेतात ते. आणि जेनझी हा वर्ग आहे की ज्याला त्याच्या पुढच्या आयुष्याची चिंता आहे. कोविड जर झाला, कोविड नंतर काय झालं, आता युद्ध चालू आहे, या सगळ्या गोष्टींवर जेनझी वर्ग चर्चा करतोय. रोजगाराच्या संधी किती उपलब्ध आहेत यावर जेनझी वर्ग चर्चा करतोय. आणि त्यांनी त्यांचा एक निर्णय बनवलाय, या देशाचं नेतृत्व अशा व्यक्तीच्या हातात दिलं पाहिजे की जो आपल्याला रोजगार देईल, जो आपल्याला सुविधा देईल, जो आपल्याला एक चांगली लाईफस्टाईल देईल, अशा व्यक्तीकडे त्यांचं नेतृत्व देण्याचा कल आहे. आणि तुम्हाला तो येणाऱ्या काळात दिसून येईल, उघडपणे मतांद्वारे दिसेल, बदलांमध्ये दिसेल. ती आता एक फेज आहे. त्यामुळे जेनझी वर्ग काँग्रेसकडे अट्रॅक्ट झालेला आहे, हे उघड सत्य आहे. तुम्ही जर बारकाईनं पाहिलं, इंस्टाग्रामला, स्नॅपचॅट असेल, जे काही जेनझींचे टूल्स आहेत, तिथे मोठ्या प्रमाणात काँग्रेसबद्दलच्या रील्स, फोटोग्राफ्स तुम्हाला बघायला मिळतील. एक सोशल मीडियाचा विषय काढला त्याच्यावरूनच एक विचारतो की भाजपचं मोस्ट ऑफ दी काम हे IT सेलवालेच पूर्ण करतात असं मागच्या काही काळामध्ये दिसून आलंय की एक प्रोपोगंडा चालवणं असेल किंवा कुठली गोष्ट स्प्रेड करायची असेल, त्यांचं IT सेल खूप स्ट्रॉंग वाटतो. त्या मानाने काँग्रेसचं IT सेल एकदम कमी वाटतं. याचं काल परवाचं उदाहरण म्हणजे राहुल गांधींनी एका लग्नामध्ये हजेरी लावली होती. तो फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाला, खूप चांगलं कौतुकही होत होतं. तर त्याला काउंटर करायला लगेच भाजपकडनं एक दुसरा हे आलं. राहुल गांधींच्या एक पार्टीचा काहीतरी समथिंग व्हिडिओ होता, त्यांना हे दाखवायचं नाहीये म्हणून ते दुसऱ्यांच्या लग्नाला जाऊन हे दाखवतात, असं त्यांनी एक नरेशन चालवलं. तर हे काउंटर करणं हे भाजपवरून. IT सेल हा 40 पैशाची आर्मी आहे. ते पेड स्वरूपात काम करणारी ट्रोलर्सची ट्रोली चालवतात. आपला जो IT सेल आहे हा एक स्ट्रक्चरल वेनी काम करतो, जे पॉझिटिव्ह मुद्दे, पॉझिटिव्ह वेनी लोकांपर्यंत पोहोचवणं, डिस्ट्रक्टिव्ह कुठलंही त्यात पॉलिटिक्स न करणं असं आहे. आणि मी काही गोष्टींबद्दल बोलू शकत नाही, पण सध्या तुम्ही जर बारकाईनं पाहिलं सोशल मीडियात, तर काँग्रेस सोशल मीडियात BJP-पेक्षाही तुम्हाला अनेक ठिकाणी अग्रेसर दिसेल. आत्ताच नुकतीच झालेली AI समिट असेल, त्याच्या आधी जे गाणं आलं त्याच्याबद्दलचं असेल, आणि आता युद्धजन्य परिस्थितीत पण अनेक ट्रोल्स होत आहेत. तर तुम्ही ते बारकाईनं पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की काँग्रेसचा सोशल मीडिया ही खूप चांगल्या पद्धतीने आता मजबूत झालेला आहे. पण नक्कीच BJPचं पॉलिटिक्स हे खोटं बोला, 100 वेळा तेच बोला आणि रेटून न्या, अशा पद्धतीचं सोशल मीडिया आहे. आणि लोकांना आता त्याचं सत्य कळून चुकलेलं आहे. म्हणजे इंस्टाग्रामवरती मी करतो ऍग्री की रील्स मध्ये काँग्रेस आहे पुढे, पण ट्विटरवरती म्हणलं तर बीजेपीचे, जसं तुम्ही म्हणता ट्रोल आर्मी आहे, 40 पैसे आर्मी आहे. तुम्ही बारकाईने जर पाहिलं त्यांच्या पेजेस मध्ये आज जाऊन, तर ते कुठल्या नावाने पेज नसतं, काहीतरी त्याच्यात संदिग्धता असते. ते पेज चालवणारा जर आपण त्याच्या विरुद्ध तक्रार दिली किंवा त्याला जर काउंटर करायला लागलो तर थोड्या वेळाने आपल्या कमेंट्स बंद करतात. म्हणजे अतिशय घाबरट स्वरूपाचा BJPचा सोशल मीडिया आहे. आणि तुम्ही खरं तर ट्विटर म्हटलात, पण मला पण ट्विटरवर त्यांचा प्रेझेन्स या लेवलला वाटत नाही जो 14 आणि 19ला होता. नक्कीच लोकांमध्ये काही प्रमाणामध्ये त्याच्या संदर्भात साशंकता असू शकते की BJPचा सोशल मीडिया भारी आहे, पण मला असं वाटत नाही की BJPचा सोशल मीडिया भारी आहे. त्यांची खोटं बोलण्याची रणनीती काही प्रमाणात पूर्वी यशस्वी झाली होती, आता नाही होणार.
बरेचसे असे सर्वसामान्य व्यक्ती पण दिसतो आपल्याला की ज्याला बीजेपी नाही आवडत, परंतु कुठेतरी काँग्रेस हा पर्याय स्वीकारताना ते थोडेसे कचरतात. त्याचं कारण की काँग्रेस अशी त्या वेळी जसं की बीजेपी अपडेट झाली मागच्या काही काळांमध्ये, तितकी काँग्रेस अजूनही अपडेट झालेली वाटत नाही. असं कशामुळे तुम्हाला? मी थोडंसं माझं मत असं आहे की देशातल्या 60% जनतेने 60%हून अधिक जनतेने बीजेपीच्या विरुद्धच मतदान केलेलं आहे. म्हणजे देशाचा आजचा आवाज जर तुम्ही 14, 19 आणि आज 24 साली जर बघितला तर 60% जनता ही मोदी विरोधीच आहे. उरला प्रश्न हे सत्तेत कसे, तर सत्तेत येण्याचे अनेक मार्ग त्यांनी चुकीच्या पद्धतीने वापरले. ट्रू आणि फेअर इलेक्शन्स होणं हे या देशात आता शक्य नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव येतो आणि इतिहासात बहुतेक पहिल्यांदा इलेक्शन कमिशनच्या ज्ञानेश कुमारांविरुद्धही लोकसभेत कदाचित अशा स्वरूपाचा प्रस्ताव येऊ शकतो अशी चर्चा आहे. ही पार्श्वभूमी असताना तुम्ही म्हटलात की काँग्रेसकडे लोक अट्रॅक्ट होत नाहीत, तर नाही, काँग्रेसकडे लोक मोठ्या प्रमाणात अट्रॅक्ट होत आहेत, काँग्रेसच्या कामाबद्दल बोलतायत. बीजेपीची बी टीम जी आहे ती काँग्रेसची वोट डिवाइड करण्यात यशस्वी होती, हे मात्र सत्य आहे. आणि आता ते देशाच्या जनतेलाही कळालंय आणि काँग्रेसलाही कळालंय की कोण बी टीम आहे. काँग्रेस त्यावर नक्कीच मात करेन असं मला नक्की वाटतं. बरेचदा हे पण दिसतंय की काँग्रेसचं स्थानिक जे काही पक्ष असतील त्यांच्यासोबत थोडंसं तितकंसं समन्वय नसतो किंवा ते जुळत नाही, त्यामुळे पण एक काँग्रेसला फटका बसतो असं वाटतं ओव्हरऑल बाकी सगळ्या राज्यांमध्ये. मी तुम्हाला सांगू का, काँग्रेसच्या स्थानिक पक्षांशी जुळत नाही हा खरं तर खोटा प्रचार आहे. बीजेपी पेक्षाही अधिक रिजनल पार्टीज काँग्रेस बरोबर इंडिया अलायन्समध्ये आहेत. आज देशभरात उदाहरण जर घेतलं, अगदी कर्नाटक, तेलंगणा जरी घेतलं उदाहरण तुम्ही, जिथे की काँग्रेस स्वबळावर सत्तेत आहे, तिथे अनेक छोटे मोठे स्वरूपातले पक्ष बरोबर आहेत. तामिळनाडू आहे, हिमाचलमध्ये जरी स्वबळावर असलं तरी अनेक छोट्या पार्टीज बरोबर आहेत. छत्तीसगड असेल, झारखंड असेल, उत्तर प्रदेश असेल, अनेक पक्ष आहेत. अगदी तुम्ही केरळमध्ये जरी गेलात तरी केंद्रीय पातळीवर लेफ्ट पार्टी काँग्रेस बरोबर आहेत. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालचं जर तुम्ही पाहिलं तर या केंद्रीय पातळीवर काँग्रेस पक्षाबरोबर आहेत. केंद्रीय पातळीवरचं राजकारण आणि राज्यस्तरावरचं राजकारण ह्या दोन्ही डिफरंट गेम आहेत. आणि अगदी 2004 साली काँग्रेस ज्यावेळी सत्तेत आलं तेव्हा केंद्रात कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारे देश कसा चालवायचा या मुद्द्यावर सरकार एकत्र होतं आणि राज्यस्तरावर मात्र स्थानिक मुद्दे आणि स्थानिक राजकारण जे असतं त्या पद्धतीने एकमेकांविरुद्ध लढत होते. तर मला वाटतं हेच खरं ट्रू आणि फेअर पॉलिटिक्स आहे की काही मुद्दे ज्याच्यावर देश आपल्याला चालवायचा आणि चांगल्या दिशेने न्यायचं त्या मुद्द्याच्या आधारे देश चालवला पाहिजे आणि स्थानिक जे मुद्दे आहेत तिथे एकमेकांना विरोधी केलं पाहिजे. जर तुम्ही वरकरणी पाहिलं तर बीजेपी मात्र सर्व रिजनल पार्टीज संपून ते स्वतःत विलीन कसं करता येईल किंवा त्या डॅमेज करून आपल्या दावणीला कसं बांधता येईल अशी परिस्थिती आहे. म्हणजे खरं तर ते लोकशाहीच्या दिशेने त्यांची वाटचाल नाहीये. काँग्रेस मात्र खरं तर इथे बरोबरही येत आहे आणि त्यांच्याशी भांडतही आहे, हे खरं लोकशाहीचं पॉझिटिव्ह लक्षण आहे. मात्र बीजेपी रिजनल पार्टीत संपवते हे खरं तर निगेटिव्ह, लोकांनी याबद्दल बोललं पाहिजे. बरोबर. आपण युवा काँग्रेसकडे परत आलो. तर मला हे म्हणायचं की युवा जो तरुण वर्ग आहे तर त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. म्हणजे त्यांना एम्प्लॉयमेंट पाहिजे, म्हणजे त्यांचे हे प्रॉब्लेम्स आहेत खरे प्रॉब्लेम्स. रोड कनेक्टिव्हिटी पाहिजे, मेट्रो कनेक्टिव्हिटी पाहिजे, म्हणजे दीज आर द म्हणजे रिअल प्रॉब्लेम्स आहेत त्यांचे. पण कुठं एक किंवा सोशल मीडिया असेल किंवा व्हॉट एव्हर मीडिया असेल तर तिथे हे मुद्दे मांडत नाहीत कधी. म्हणजे जी आपली मेन स्ट्रीम मीडिया असेल त्याच्यामध्ये कधी अनएम्प्लॉयमेंटचा विषय नाही, मोस्टली घेतच नाहीत कोण. तर असे खूप वेळा होतं. तर काँग्रेस असं करतं का काही, म्हणजे तुमच्या युवा काँग्रेस थ्रू असे मेन मुद्दे जे आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करतो? मी खरं तर सांगतो 2022 सालापासून मी युथ काँग्रेसचं कामात सरचिटणीस आहे. तेव्हापासून आतापर्यंत मोदींचे 2 कोटी रोजगार कुठे गेले हा प्रश्न सर्वसामान्यांसारखा मलाही पडलेला आहे. आतापर्यंत कधीही 2 कोटी रोजगार देशातल्या कोणालाच त्यातला एकही रोजगार मिळाले की नाही हा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, हे सरकार नवीन रोजगार निर्मितीत अपयशी ठरलेलं आहे. तिसरं, या संदर्भात सरकारी जी भरती आहे, म्हणजे जसं की आपल्याकडे MPSC असतं, नॅशनल स्तरावर UPSC असतं, पोलीस भरती असतं, अनेक सरकारी नोकऱ्या आहेत, रेल्वेच्या नोकऱ्या आहेत, अनेक सरकारच्या शासकीय स्वरूपाच्या कंपनीज आहेत, शेल कंपनीज आपण म्हणतो त्यांना, कंपनीज आहेत, सरकारच्या कंपनीज म्हणतो आपण त्यांना, नवरत्न कंपनीज. इथे अनेक मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी आहे, पण मात्र तिथली भरती पूर्णतः बंद आहे, जे की सरकार बटन दाबल्यासारखं करू शकतं. अगदी तुम्ही जर पाहिलं तर देशाच्या संरक्षण दलामधली भरती बंद करून तिथे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम कशी आणता येईल याचाही विचार करणारे हे सरकार आहे. म्हणजे सगळ्यात मोठी
लोकांना, सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या लोकांना अपेक्षा असते की बाबा मी लष्करात जाऊन भरती होईन, माझ्या घरामध्ये एक फिक्स रोजगार मिळेल. हे ग्रामीण भागातला ट्रेंड आहे. त्यांनाही रोजगार लष्करामध्ये मिळत नाहीये. म्हणजे हे सरकार पूर्णतः अपयशी आहे. याबद्दल बोललं जातंय, दाखवलंही जातंय, पण खोटा प्रोपोगंडा धर्माधर्मात विभाजित करायचं, जाती जातीत विभाजित करायचं, मंदिर मशीदच्या पॉलिटिक्समध्ये लोकांना इन्व्हॉल्व करायचं आणि मूळ मुद्द्यांपासून तरुणाईला भटकवायचं, याच्यामध्ये त्यांना यश काही प्रमाणात आलेलं आहे. पण मला वाटतं 2024च्या इलेक्शन नंतर बऱ्याचशा गोष्टी बदलल्या आहेत. सक्षम विरोधी पक्षाच्या नेतेपदी राहुल गांधी विराजमान झाल्यामुळे त्यांनी अनेक मुद्दे हे अतिशय सक्षमपणे तिथे मांडले आणि मांडत आहेत. आणि देशाच्या जनतेसमोर आता एक एक गोष्ट यायला सुरुवात झालेली आहे. नक्कीच देशाची जनता 29 साली या सगळ्या मुद्द्यांचा आढावा नक्की घेणार आहे. आणि रोजगार जर म्हटलं ना तर ही युवकाची पायाभूत गरज आहे. आज जर एज्युकेट करतोय त्याला, तर त्याला रोजगार देणं ही त्या राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची जबाबदारी आहे. माझं मत आहे की सरकार ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, प्रॉफिट मेकिंग किती झालं हे बघणारी. सरकार ही लोकांच्या उपयोगासाठी चालणारे एक कल्याणकारी राज्याची संकल्पना आहे, त्याच्याद्वारे चालतं. तर लोकांना रोजगार देणं, तरुणांना रोजगार देणं ही प्रायोरिटी असली पाहिजे. ती या बीजेपीच्या कुठल्याही वर्षात, शासन काळात कुठल्याही राज्यात दिसून आलेली नाही. तुम्ही बारकाईने जर पाहिलं तर ड्रग्सचं प्रमाण गेल्या 11 वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलंय. बरोबर. कोरडी नशा, हे ड्रग्स वाढण्याचं प्रमाणही कदाचित बीजेपीशी लिंक असू शकतं. तर रोजगार जर नाही देऊ शकलो तर ह्या जनतेला कसं, विद्यार्थ्यांना, युवकांना कसं हँडल करायचं, तर त्यांना ड्रग्सच्या नशेत बुडवायचं. जर बारकाईनं पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ड्रग्सचे साठे अगदी गुजरातपासून इथपर्यंत सापडत आहेत. अगदी पुण्यापर्यंत तुम्ही जर शोध घेतला तर अगदी पुण्याच्या एका सरकारी हॉस्पिटलमध्ये ड्रग्सचा पुरवठा चालू होता. त्या रॅकेटचं पुढे काय झालं आणि त्याच्या संदर्भातल्या रेड्स कुठे झाल्या, त्यानंतर काल परवा तर ग्रामीण भागात पण सापडले बातम्या, इस्रायलचे आणि काही मोठमोठ्या ठिकाणचे ड्रग्सचे तस्कर अगदी पुण्यापर्यंत पोहोचल्याच्या बातम्या आहेत. हे कसं काय होतंय बीजेपीच्या राज्यात? जर ते म्हणतात आमचा गृहमंत्री सक्षम आहे, केंद्रीय गृहमंत्री सक्षम आहे, तर ते कसं घडतंय? मग रोजगार जर नाहीये तर मग ड्रग्स आणा, अशी काही स्ट्रॅटेजी बीजेपीकडनं, केंद्र सरकारकडनं राबवली जाते का? देशाच्या जनतेला दोन प्रकारे, एक तर नशेत आणि हिंदू मुस्लिमच्या नशेत अडकून इथं वेगळं काही साधलं जातंय का? म्हणजे हे खरं तर टोटल सरकारी फेल्युअर आहे. आणि याविषयीच युवक काँग्रेस प्रामुख्याने रोजगार, युवकांच्या गरजा, युवकांना लागणाऱ्या सोयीसुविधा, एज्युकेशनच्या वेगवेगळ्या संधी, तेही माफक दरातलं एज्युकेशन. आज तुम्ही म्हटलं तर अनेक तरुण हा गिग वर्कर्स स्वरूपात काम करतो, कारण त्याला रोजगाराची संधी उपलब्ध नाही. आणि मग गिग वर्कर्स 15 मिनिटात डिलेवरी पोचवा, 10 मिनिटात डिलेवरी पोचवा, 5 मिनिटात मग तो त्या 2 व्हीलर वेगाने चालवतोय. परत त्याला सुट्टीची गॅरंटी नाही, त्यांनी एका दिवसात किती डिलेवरी केला पाहिजे त्याची गॅरंटी नाही. कंपन्या त्यांची कशा पद्धतीने पिळवणूक करतात. मी काही लोकांशी बोललो, तरुणांशी बोललो, गिग जे वर्कर झोमॅटो, स्विगी असतील गोष्टी करणारे, तर लक्षात आलं की ऍप 5च्या पुढे डिलिव्हरीज देत नाही, कारण 5 नंतर 3 नंतर त्यांचा प्रॉफिट वाढत जातो. 5च्या नंतर ते डिलिव्हरीज बंद करतात त्यांना आणि मग दुसऱ्या व्यक्तीला दिल्या जातात. म्हणजे याविषयी केंद्र सरकार कुठेही काही बोलत नाही. म्हणजे तरुणाईची पूर्ण गळचेपी करण्याचं हे धोरण आहे आणि देशाच्या जनतेसमोर युवक काँग्रेसच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न केंद्रीय स्तरावर, राज्य स्तरावर युथ काँग्रेसच्या मार्फत चालू आहे. एक पक्ष संघटनेच्या अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे मला. एक टाइम होता ज्यावेळेला भाजप म्हणायचं की राहुल गांधींपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही खालच्या कार्यकर्त्यांना. आता ठीक आहे, भाजप सत्तेत आहे, त्याच्यामुळे त्यांचे कार्यकर्ते म्हणजे पूर्ण त्यांना सगळ्या अम्युनिटीज मिळतात, आंदोलन असू, बाकी कुठल्या गोष्टी असू. तुम्ही पण आता मध्ये एक पुण्यामध्ये आंदोलन झालेलं काँग्रेस भवनलाच, ते दगडफेकीचं वगैरे. मग त्याच्यानंतर ज्यावेळेला पोलीस चौकीत जातात त्यावेळेला म्हणजे पक्ष संघटनेकडनं तुम्हाला काही मिळतं, एखादा वकील किंवा अशा पद्धतीची काही मदत होती? मला सांगायला तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही पहिला प्रश्न विचारला की केंद्रीय नेतृत्वाच्या तुम्ही संपर्कात आहात का? आमचे नेते राहुलजी गांधी, मला सांगायला आवडेल की मी आतापर्यंत 5 वेळा भेटलेलो आहे. माझ्यासारख्या तरुणाला राहुल गांधी 5 वेळा भेटतात म्हणजे नक्कीच राहुल गांधी सर्वसामान्य लोकांपर्यंत भेटण्याचा प्रयत्न करतात. भारत जोडो यात्रेमध्ये 21 दिवस मला राहुल गांधींबरोबर चालण्याची संधी मिळाली, नियोजन यात्रेमध्ये करण्याची संधी मिळाली. आणि राहुल गांधींनी त्या ज्या नियोजन समिती होती महाराष्ट्राची, नुसते त्यांच्याबरोबर फोटो काढण्याची संधी नाही तर इंटरॅक्शन केलं, एक आमच्याबरोबर डिनर केला, एक प्रायव्हेट फोटो दिले आम्हाला ज्या काही टीम्स काम करत होत्या त्यांना. त्याचबरोबर
पुणे एअरपोर्टला माझी त्यांच्याशी भेट झाली, दिल्लीमध्ये भेट झाली, आम्ही जेव्हा प्रोटेस्ट केली लष्कराच्या भरतीच्या प्रक्रियेविरुद्ध त्यावेळी भेट झाली. तर आमची लिडरशिप आम्हाला ॲक्सेसिबल आहे. एक दुसरं, युवक काँग्रेसतर्फे जेव्हा आम्ही कुठलेही मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरतो तेव्हा आम्ही कुठलेही मुद्दे हे जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने असतो. आणि नक्कीच युथ काँग्रेस जेव्हा प्रोटेस्ट करते तेव्हा सरकार हादरतं आणि पोलीस यंत्रणेचा वापर करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न असतो. अनेक वेळा आम्हाला अटक होते, पोलीस स्टेशनला तासनतास बसवलं जातं. त्यावेळी आम्हाला पक्षाच्या नेतृत्वाकडनं नुसती ताकद नाही दिली जात, तर आम्हाला तिथे जी काही लिगल प्रोसिडिंग्स असतात किंवा काही त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कार्यवाही असतात त्याला पूर्ण सपोर्टही केला जातो. आमचे अनेक नेते यावेळी आम्हाला तिथे भेटायला येतात, सोडवायला येतात, पोलिसांशी चर्चा करतात, या संदर्भात त्यांना नियमांची जाणीव करून देतात. युथ काँग्रेसला खूप चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह वेनी काँग्रेस पक्ष पाहतोय. आणि राहुल गांधींनी तुम्ही जर ऐकलं असेल गेल्या महिन्याभरात त्यांचं भाषण, तर मेरे बब्बर शेर हा एक वाक्याचा उपयोग राहुल गांधी युवक काँग्रेससाठी करतात आणि आम्हाला अभिमान आहे आम्ही राहुल गांधींचे बब्बर शेर आहोत. आपण पुण्याच्या इश्यूज कडे येऊया. नुकतीच इलेक्शन झाली, खूप सारे इश्यू आहेत पुण्याचे. ट्रॅफिक सगळ्यात मोठा इश्यू आहे, एअर पोल्युशन खूप वाढलंय पुण्यामध्ये, आणि मेट्रो सुरू झाली आहे पण त्याची कनेक्टिव्हिटीचा इश्यू आहे खूप. लाईक म्हणजे एक दोनच रूट आहेत सध्या तरी, आणि हिंजवडीची मेट्रो ती जी मार्च मध्ये सुरू होणार होती पण अजून काही ती सुरू झाली नाही. तर जे एम्प्लॉईड युथ्स आहेत किंवा IT मध्ये काम करतात, जसे तुम्ही म्हटलं गिग वर्कर्स आहेत, तर त्यांना ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. तर असे खूप सारे इश्यूज आहेत पुण्यामध्ये. तर तुम्हाला ऍज अ युथ वर्कर, काँग्रेस युथ वर्कर, तुम्ही कुठले कुठले इश्यूज तुम्ही मांड तुम्हाला मी सांगतो, खरं तर अनेक लोक म्हणतात पुणे कल्चरल हवे, पुणे हे तरुणाईचं हवे. पुण्यामध्ये एज्युकेशन सेंटर आहे, पुण्यामध्ये मेकॅनिकल प्लांट आहेत, पुण्यामध्ये कुठली गोष्ट नाही असं नाही. आणि हे सगळं काँग्रेसचं देणं आहे असं माझं मत आहे. गेल्या 15 वर्षात 10 वर्षामध्ये प्रामुख्याने BJPच्या चुकीच्या धोरणामुळे पुण्याचा फियास्को झालेला आहे. म्हणजे पुण्याचं पूर्ण नियोजन कोलमडलेलं आहे आणि याला संपूर्णतः BJP जबाबदार आहे. आज पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण शिक्षणासाठी येतो, रोजगाराच्या संधी शोधत येतो. हा तरुण किती येतो, तर अशी आकडेवारी उपलब्ध आहे की साधारणतः 3.5 लाखापासून 7.5 लाख तरुण पोस्ट कोविड पुण्यामध्ये नोकरी आणि एज्युकेशनच्यासाठी पुण्यामध्ये येत आहेत. यांना लागणाऱ्या सुविधा पुण्यामध्ये कोणी कुठल्याही पद्धतीने डेव्हलप केलेल्या नाहीत. त्यानंतर पोस्ट एज्युकेशन या तरुणाला रोजगाराच्या संधी पुण्यामध्ये उपलब्ध होतात की नाही या संदर्भात कुठलीही ठोस उपाययोजना पुण्यामध्ये अवेलेबल नाही. आणि हा वाढणारा ताण, मग त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, ट्रॅफिकच्या स्वरूपात, शहरीकरणाच्या विकासाच्या स्वरूपात, पाण्याची मॅनेजमेंट आहे, मलिनीकरण प्रकल्प आहेत, नदीचं शुद्धीकरण आहे, त्याचबरोबर हरित कव्हर आपण जे म्हणतो ग्रीन बेल्ट, तो पुण्याचा कसा ठेवता येईल याबद्दल कुठलंही नियोजन BJPकडे, विशेष करून पुणे महानगरपालिका, आमदार असतील पुण्यातले, आपण म्हणतो जिल्हा नियोजन समिती असेल, राज्य सरकार आहे, कुठेही नाही. पुण्याने BJPला सर्वोत्तम पॉवर दिली आत्तापर्यंतच्या इतिहासातली, तरीही पुण्याचं वाटोळं त्यांनी केलेलं आहे. आणि तरुण म्हणून मला पुण्याची खंत वाटायला लागली. मी ज्या शहरात वाढलो, जन्मलो, त्या पुण्याचं हे स्वरूप बघून मला खूप त्रास होतो. कारण मी रस्त्यावर बाहेर पडलो तर मला बऱ्याच वेळा असं जाणवतं की प्रदूषणामुळे माझ्या नाकात काळे आपण म्हणतो ना, श्वास घेताना असे थोडे थोडे गोष्टी अडकतात, तसं जाणवायला लागलंय पुण्यामध्ये. पुण्यामध्ये फिरताना ट्रॅफिक जिथे मी 5 मिनिटात पूर्वी पोहोचायचो तिथे 20 मिनिटं लागायला लागली आहेत. इतकी पुअर मॅनेजमेंट ह्या 11-12 वर्षात ह्या लोकांनी केली आहे की पुण्याचं पूर्णपणे वाटोळं केलेलं आहे. आणि तरुणांना ज्या गोष्टी पाहिजेत पुण्यात त्या कुठल्याही उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कुठलीही संस्कृती नाही, कुठलाही डेव्हलपमेंट अजेंडा नाही. प्रचंड भ्रष्टाचार करण्यात यांना यश मिळालेलं आहे. हजारो कोटी रुपये पुणेकरांचे पाण्यात घातलेले आहेत. अगदी म्हणजे तरुणांच्या बाबतीत म्हटलं तर आज तरुणांना काय हवं आहे, अभ्यासासाठी जागा हवी आहे, म्हणजे लायब्ररीज हव्यात. तरुणांना चांगल्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम स्वस्तामध्ये इकडून तिकडे जाण्यासाठी अभ्यासाच्या दृष्टीने असेल, रोजगाराच्या दृष्टीने हव्यात. तरुणांना चांगलं एन्व्हायरमेंट हवं आहे त्यांची पुढची पिढी इथे वसवण्यासाठी, त्यांना घडवण्यासाठी. म्हणजे अगदी माफक गरजा आहेत तरुणांच्या, पण त्याही इथे पूर्ण होताना दिसत नाहीत. विशेष करून रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्याच्यासाठी पुणे शहरात नवीन नवीन उद्योजक आले पाहिजेत, नवीन उद्योजक इथे रुजले पाहिजेत, त्याच्यासाठीच्या योजना आखणं असेल या नाही. पुण्याच्या वॉटर मॅनेजमेंट संदर्भात पाटबंधारे खातं सारख्या धमक्या देतं पुण्याचा वॉटर पुरवठा आम्ही बंद करू. ही बेसिक गोष्ट यांना करता येत नाही. म्हणजे अतिशय पुण्याचं वाटोळं झालेलं आहे.
आणि तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर पुणे शहर हे एशियातलं क्षेत्रफळाने सगळ्यात मोठं शहर आहे. आणि असं प्रेडिक्शन आहे 2060 सालापर्यंत मुंबईपेक्षाही पुणे हे मोठं शहर असेल. आज पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये 52 वेगवेगळ्या प्रकारची प्रशासकीय कार्यालय आहेत जी सुविधांवर काम करतात. 12 क्षेत्रीय कार्यालय आणि 5 झोन आहेत. हे बीजेपीच्या किती कार्यकर्त्यांना माहिती आहे, किती नगरसेवकांना माहिती आहे, तिथली कुठली कार्यालय आहेत, कशा पद्धतीने काम करतात. म्हणजे शहराच्या विकासाबद्दल यांना कुठलंही आस्था नाही, तरुणांसाठी कुठलीही व्यवस्था नाही. आणि सगळ्यात भयंकर परिस्थिती म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा हा पुणे महानगरपालिका झालाय. अर्बन आपण म्हणतो जे लिव्हिंग आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा शब्द येतो, म्हणजे शहरांचा शाश्वत विकास, याबद्दल कुठलंही धोरण पुणे महानगरपालिकेचं आज 2026 सालीही आखता आलेलं नाही. अगदी नदी सुधार प्रकल्पाचं तुम्ही बारकाईने पाहिला, सिमेंटचं जंगल उभं करून ठेवले नदीच्या दोन्ही बाजूला, त्याच्यावर पायऱ्या आहेत आणि त्या सिमेंटमध्ये एक झाड लावले, हजारो झाडं कापून. बरं, तुम्ही जर वॉटर लेवल्स त्याच्या पाहिल्या तर पाण्याला उतार द्यायच्या ऐवजी पाण्याला चढ दिला. त्यामुळे जेव्हा तो प्रकल्प पूर्ण होईल त्यावेळी पूर येईल का पुण्यात पाणी पसरेल हे सांगता येत नाही. म्हणजे पूर्णपणे नियोजन शून्यता आहे आणि पुण्याच्या तरुणाचं भवितव्य प्रचंड अडचणीत आहे. यामुळे आम्ही युथ काँग्रेसतर्फे पुण्याच्या प्रश्नांवर तर बोलणारच आहोत, पण पुण्याचा तरुण इथे टिकावा आणि पुणे जिवंत राहावं याच्यासाठी लढा देणार आहे. केंद्राचे मुद्दे असतील अनेक, त्याच्यावरही आम्ही काम करणार आहे, त्याच्यावरही आम्ही लढणार आहे. जसे की आता हे ट्रेड डील झालं एप्स्टीनच्या दबावाखाली. आज सोयाबीन उत्पादक असेल, कापूस उत्पादक असेल, याच्यात मरणार आहे. आज डिजिटल डेटा म्हणजे आपण जे इंस्टाग्राम, फेसबुक जे काही वापरतो, कुठल्या गोष्टीला लाईक करतो, कुठली गोष्ट सर्च करतो, हा सगळा डेटा बाहेर उपलब्ध होणार आहे. तुम्ही मी काय विचार करतो, काय खातो, याच्यावर प्रभाव टाकण्यासाठी मग त्याच्यासाठी AI तंत्रज्ञान येऊन कदाचित तुमचं आणि माझं AIच्या माध्यमातून हॅकिंग करून ब्रेनचं काही वेगळं करण्याचा प्रयत्न पण होऊ शकतो. दंगली पेटवल्या जाऊ शकतात आणि परदेशी शक्तींच्या हातात जर ताकद गेली तर काय होईल सांगता येत नाही. अमेरिकेसारखा देश सांगतो 30 दिवस रशियाकडनं तेल घ्यायचं. हे आपण स्वातंत्र्य मिळालंय की नाही असा प्रश्न मग मोदींच्या काळात पडतो. जे लोक म्हणतात की 14ला आपण स्वतंत्र झालो, मला तर प्रश्न पडतो की आपल्याला स्वातंत्र्य गेलं का काय 14 नंतर. हे पूर्णपणे गोंधळ असलेलं हे सरकार आहे आणि तरुण विशेष करून जेनझी यांना ह्यांचा कुटील डाव लक्षात आलेला आहे असं माझं मत आहे. थँक्यू तुम्ही तुमचा टाइम दिल्याबद्दल. खूप सारे विषय आपण बोललो आणि थँक्यू. म्हणजे मलाही वेगवेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलता आलं. चांगली आपली इंटरॅक्शन झाली आणि युवकाला केंद्रबिंदू या देशात जर मानलं आणि त्या केंद्रबिंदूंच्या माध्यमातून देशाचा विकास करायचा ठरवलं, कारण की सगळ्यात जास्त युथ इंडियामध्ये तरच आपण यशस्वी देश घडवण्यात आणि तरुण घडवण्यात येऊ. आणि आमचे नेते राहुल गांधी याच संकल्पनेतून गेले अनेक वर्ष काम करतायत आणि नक्कीच मला वाटतं 29 साली या देशाचे पंतप्रधान होऊन तरुणांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं ते देतील. धन्यवाद.